संसदेतील गळतीवरून संजय राऊतांनी सरकारला टोला लगावला। अयोध्येत राम मंदिराला गळती, संसदेत गळती असं देखील संजय राऊतांनी म्हटलं। एका वर्षाच्या आत संसदेच्या इमारतीला गळती, ब्रिटिशांनी बांधलेली संसदेची इमारत अजूनही उत्तम असं देखील राऊतांनी म्हटलंय। राम मंदिर लीक हो रहा है। अयोध्या में राम मंदिर बनाया, प्रभु श्री राम को बिठाया है, ऊपर से पानी टपक रहा है, एयरपोर्ट गिर रहे हैं पानी से। अब तो पार्लियामेंट हमारी पूरी पार्लियामेंट, पूरा पानी पार्लियामेंट में आ रहा है। वहाँ दिल्ली में बेसमेंट में पानी गया, 3 बच्चों की मौत हो गई, पानी ही पानी है। तो सरकार है कहाँ? जो सरकार अपने पार्लियामेंट में पानी आने से नहीं रोक पाते। 1 साल नहीं हुआ पार्लियामेंट को, हमारे 1 साल नहीं हो गया अयोध्या के राम मंदिर में जो बनाया है जोर शोर से, सब जगह पर पानी टपक रहा है। मोदींच्या सरकारमध्ये जे पाणी मुरतं ना, त्याचं हे द्योतक आहे। भ्रष्टाचाराचा ही परिसीमा ही भ्रष्टाचाराची, आणि ह्यांना निर्लज्ज लोकांना काहीही वाटत नाही ते। आज देशाच्या तिजोरीतले हजारो कोटी खर्च झालेले आहेत। आवश्यक होतं की नव्हतं आता हा विषयच राहिलेला नाही। आज संसद भवन आहे, ते देशाचं पवित्र भवन आहे, जिथून लोकशाही चालली आहे। आज काय अवस्था आहे तिथं, आणि याची जबाबदारी घेऊन देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे, किंवा त्यांनी तात्काळ ह्याची चौकशी करून 1 हप्ताभरामध्ये त्याचा सगळा रिपोर्ट घेऊन जे जे कोणी त्याच्यामध्ये दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे। माझं स्पष्टपणे मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।